गुड मॉर्निंग. सो प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सवरती आपण क्वेश्चन सॉल्व करत होतो. ठीक आहे. सो यू हॅव टू सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. इफ ए इज इक्वल टू दिलं आहे तुम्हाला 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स आणि बी इज इक्वल टू पण दिलं आहे 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स आणि तुम्हाला शो करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे की ए प्लस बी ट्रान्सपोज होल ब्रॅकेट ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल टू कॅन बी राईट ॲज ए ट्रान्सपोज प्लस बी. ठीक आहे. आपण प्रॉपर्टी बघितली की ब्रॅकेटमध्ये जर ॲडिशन असलं तर ए प्लस बी होल ब्रॅकेट ऑफ ट्रान्सपोज कॅन बी राईट ॲज ए ट्रान्सपोज प्लस बी. ठीक आहे. म्हणजे ब्रॅकेटच्यामध्ये जर ॲडिशन असेल आणि ब्रॅकेटचा जर ट्रान्सपोज असेल तर तो ट्रान्सपोज ब्रॅकेटमध्ये तुम्ही सेपरेट करू शकता. असंही त्याला तुम्ही म्हणू शकता. सो मी ए ट्रान्सपोज आणि बी ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इटसेल्फ दॅट इज द बी. ठीक आहे. सो यू हॅव टू शो दॅट क्वेश्चन. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू सॉल्व द LHS and then you have to find out the RHS value. If both the matrix are equal then LHS is equal to RHS means. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही त्याला प्रूव्ह करू शकता. सो इकडे LHS मध्ये बी ट्रान्सपोज लागणार आहे, ए ट्रान्सपोज लागणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला ए दिला आहे. फर्स्ट ऑफ ऑल ए वॉडिंग बाय द ए किती दिला आहे 2 - 3 4 0 - 2 1 5 6 3. ठीक आहे. and B is equal to तुम्हाला दिले बी मॅट्रिक्स गिवन मॅट्रिक्स बी 1 0 - 2 4 3 - 3 5 2 - 1. ठीक आहे. आता इकडे बी ट्रान्सपोजही लागणार आहे आणि ए ट्रान्सपोज पण लागणार आहे. LHS मध्ये बी ट्रान्सपोज लागणार आहे, ए ट्रान्सपोज. सो तुम्हाला ए ट्रान्सपोज आणि बी ट्रान्सपोज माहिती आहे का? नाही. सो ए मॅट्रिक्सवरून तुम्ही काय फाइंड आउट करणार? ए ट्रान्सपोज. हाऊ टू फाइंड आउट द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स? इंटरचेंजिंग row into columns and column into row. So 2 - 3 4 0 - 2 1 and third row right into third column 5 6 3. Then B matrix वरून तुम्ही find out करणार B transpose. So how to find out the B transpose? Interchanging row into columns and column into rows. 1 0 - 2 4 3 - 3 then 5 2 - 1. That the B transpose. ठीक है. Then you have to solve the LHS. What is the LHS? A plus B transpose whole bracket of transpose. So first of all you can find out bracket, that is A plus B transpose. So you know that A पण माहिती आहे तुम्हाला आणि B transpose पण माहिती आहे. So you have to put A च्या जागेवर A matrix. So what is the A matrix? 2 - 3 4 0 - 2 1 5 6 3 plus B transpose. ठीक है. that is your B transpose 1 4 5 0 3 2 -2 -3 -1. then addition of that two matrix. या दोन मॅट्रिक्स काय करायची तुम्हाला? ॲडिशन. सो हाऊ टू द ॲडिशन ऑफ टू मॅट्रिक्स? द करस्पॉन्डिंग एलिमेंट कॅन बी ॲडेड. फर्स्ट एलिमेंट टू ॲड फर्स्ट, सेकंड थर्ड. सो 2 + 1 3 -3 + 4 1 4 + 5 9 then 0 + 0 0 -2 + 3 + 1 1 + 2 3 5 ± 2 3 6 ± 3 3 then 3 ± 1 2. So that is your A plus B transpose. But what is your LHS? LHS, it is A plus B transpose whole bracket of transpose. So only you have to solve the bracket, that is A plus B transpose. Then you have to find out A plus B transpose of transpose. So A plus B transpose and then you have to find out the transpose. The brackets are transpose करता. What is that matrix? So that is the A plus B transpose of matrix. Then you have to find out the transpose of that matrix. That means you have to interchange row into columns and column into rows. 3 1 9 right term into column, 3 1 9 0 1 3 3 3 2. That is A plus B transpose whole bracket of transpose. So that is your LHS, that is your equation first. ठीक है. Then you have to find out the RHS. ठीक है. तुम्हाला RHS find out करायची. So what is your RHS? A transpose. You know that A transpose, A वरून तुम्ही A transpose काढला आहे प्लस B. ठीक आहे. सिम्पली. सो यू हॅव टू A transpose. सो A transpose तुम्हाला माहिती आहे. सो दॅट इज युअर A transpose 2 0 5
ए ट्रान्सपोज तुम्ही काढलेला आहे, ए ट्रान्सपोज जागेवर ए ट्रान्सपोज -3 -2 6 4 1 3 plus B matrix. So that is your B matrix. 1 0 -2 4 3 -3 then 5 2 -2. And that two matrix are addition, A transpose of plus B. या दोन्ही मॅट्रिक्सची काय addition. So what is the addition? The corresponding element can be added. First element into the add first, second. So 2 plus 1 0 plus 0 0 5 plus -2 3 -3 plus 4 1 -2 plus 3 plus 1 6 plus -3 4 plus 5 9 1 plus 2 3 and 3 plus -2 that is 2. That is your RHS matrix. RHS सॉल्व करून तुमचा मॅट्रिक्स किती आला आहे 3 0 3 1 1 3 9 3 2. So that is your RHS A transpose plus B matrix. So you also observe the equation first, that is the LHS matrix. A plus B transpose whole bracket of transpose. What is the 3 0 3 first row, second row 1 1 3, third row 9 3 2 and RHS तुम्ही जे काय सॉल्व केले आणि RHS चा मॅट्रिक्स सुद्धा काय आला 3 0 3 1 1 3 9 3 2. सो बोथ मॅट्रिक्स आर इक्वल. LHS सॉल्व करून येणारा मॅट्रिक्स आणि RHS सॉल्व करून येणारा मॅट्रिक्स, सो बोथ मॅट्रिक्स आर इक्वल. सो आपण काय म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट काय मिळते तुम्हाला जर त्याच्या मॅट्रिक्स जर सेम आहेत, दोन्ही मॅट्रिक्ससुद्धा सेम आहेत, LHSचा मॅट्रिक्स आणि RHSचा मॅट्रिक्स बोथ मॅट्रिक्स आर सेम, देन LHS इज इक्वल टू RHS. दॅट इज A plus B transpose whole bracket of transpose is equal to can be write as A transpose plus B. Hence proof. ठीक आहे, जसे आपण प्रॉपर्टी प्रूव्ह केल्या त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही या पद्धतीचे शो दॅटचे क्वेश्चन प्रूव्ह करू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना क्वेश्चन. सो पॉज द व्हिडिओ. देन सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, ए मॅट्रिक्स इज गिवन दॅट इज 3/2 ऑर्डर अँड 2/3 बी मॅट्रिक्स. ठीक आहे, ए इज इक्वल टू दिलं तुम्हाला 2 -3 0 4 5 1 आणि बी इज इक्वल टू दिलं 3 2 0 4 -3 1 आणि विचारले फाइंड द व्हॅल्यू टॉईस ए प्लस 3B ट्रान्सपोज. म्हणजे टॉईस ए प्लस 3B ट्रान्सपोज मॅट्रिक्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. यू नो दॅट ए माहिती आहे, बी इकडे बी ट्रान्सपोज. सो बीवरून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता बी ट्रान्सपोज अँड पुट द व्हॅल्यू ऑफ ए इन B ट्रान्सपोज मॅट्रिक्स, देन स्केलार मल्टिप्लिकेशन अँड देन ॲडिशन्स. ठीक आहे, सो या पद्धतीचे आपण क्वेश्चन सॉल्व केले, फक्त तिकडे ट्रान्सपोज आलेले. ठीक आहे, सो याची व्हॅल्यू काढायची की हे सॉल्व करून त्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय ना टॉईस ए प्लस 3B ट्रान्सपोज मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय ना. ठीक आहे, सो सर्वात पहिले तुम्हाला ए दिला आहे. ठीक आहे, ए माहिती आहे, बी तुम्हाला बी ट्रान्सपोज पाहिजे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी व्हॅल्यू. सो बीवरून तुम्ही काय फाइंड आउट करणार बी ट्रान्सपोज. सो बी मॅट्रिक्स आहे 3 2 0 4 -3 1. ठीक आहे, सो व्हॉट इज द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3 2 0 4 -3 1. So it is the B transpose. ठीक है, so you find out the value twice A plus 3B transpose is equal to, so put the 2 is a constant, so similar A matrix, so put the value of A matrix. A matrix तुम्हाला दिलेला आहे 2 -3 0 4 5 1. Addition of transpose म्हणजे at a time scalar multiplication, addition of टू मॅट्रिक्स अँड स्केलर मल्टिप्लिकेशन, फक्त इकडे ट्रान्सपोज आला आहे. ठीक आहे, एवढाच फरक. प्लस 3 कॉन्स्टंट बी ट्रान्सपोज. सो बीवरून तुम्ही बी ट्रान्सपोज काढला आहे 3 4 2 -3 0 1. सो कॉन्स्टंट टर्म्स outside the matrix, that is the scalar multiplication. What is the scalar multiplication of matrix?
मॅट्रिक्सच्या बाहेर जी काही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे दॅट कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय द ईच एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, मॅट्रिक्समधल्या प्रत्येक एलिमेंटला काय होते मल्टिप्लाय. सो 2 आउटसाइड, सो मल्टिप्लाय 2 × 2 4, 2 × -3 -6, 2 × 0 0, 2 × 4 8, 2 × 5 10 and 1 × 2 2. Plus 3 is also the outside the matrix. So how to multiply? Scalar multiplication. Multiply the each elements of matrix. 3 × 3 9, 3 × 4 12, 3 × 2 6, 3 × -3 -9 and 3 × 0 0 and 1 × 3 3. ठीक आहे, and then addition of that two matrix. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर या दोन मॅट्रिक्सची काय addition. ठीक आहे, so how to do the addition? You know that how to do the addition of two matrix? The corresponding element can be the added. First element can be added in the first. So 9 + 4 13, -6 + 12 that is a +6, 0 + 6 + 6, 8 + -9 that is -1, then 10 + 0 10 and 2 + 3 that is the 5. So that is the value of twice A plus 3 B transpose matrix. So that is the value. So what is the value of twice A plus 3 B transpose matrix? काय येणार आहे? That is 3/2 order. First row 13 6, second row 6 - 1 and 10 5. Clear आहे सर्वांना? So pause the video, note it down. Then similarly the third question, that is the A is equal to the matrix is given, that is the 3/2 order, and B also the 3/2 order matrix is given, and find the value of matrix 3B transpose minus A transpose, 3 × B transpose minus A transpose. So first of all B transpose, you know that B transpose आहे का तुम्हाला माहिती नाही? A transpose माहिती का नाही? So first of all you can find out the A transpose and B transpose. So A matrix is given, then you can find out the A transpose. A matrix वरून तुम्ही A transpose find out करू शकता. So what is the A transpose of matrix? First row write down into the column 1 0, then 4 -2, then 3 5. So that is the A transpose. ठीक आहे, then you have to find out the B transpose. ठीक आहे, कारण B transpose पाहिजे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, माहिती पाहिजे B transpose. So you have to find out the B transpose. So what is the B transpose? B वरून तुम्ही फाइंड आउट करणार B transpose 3 2 -1 0 4 -2. So that is your B transpose. ठीक आहे, then you have to find out the value of 3B transpose. You know that B transpose ची व्हॅल्यू माहिती झाली आता, yes or no? Yes. A वरून तुम्ही A transpose काढले, yes. So B transpose च्या जागेवर put the value of B transpose, A transpose जागेवर A transpose. ठीक आहे, so 3B transpose minus A transpose is equal to 3 constant B transpose. You know that B transpose, you have to find out the B transpose. 3 - 1 4, 2 0 -2 minus A transpose. You have to find out also the A transpose. तुम्ही A transpose सुद्धा काढला 1 4 3 0 -2 5. ठीक आहे, so first of all 3 is outside the matrix, so multiply the each element, that is the scalar multiplication of matrix. 3 × 3 9, 3 × -1 -3, 3 × 4 12, 3 × 2 6, 3 × 0 0 and 3 × -2 -6, that is 0, minus A transpose as it is 1 4 3 0 -2 5. So subtraction of that two matrix, first element can be subtracted the first 9 - 1 8 -3 -4 that is -7, 12 - 3 9, 6 - 0 6, 0 -2 that is +2 and -6 -5 that is -11. So that is the value of 3B transpose minus A transpose of matrix. So what is the value of 3B transpose minus A transpose of matrix? 8 - 7 9, 6 second row 6 2 -11 that is 2/3. ठीक आहे, so that is the value of 3B transpose minus A transpose. So या पद्धतीने तुम्हाला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. क्लिअर आहे सर्वांना? सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन.